आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपण जे आज व्हिडिओच्या माध्यमातून यापूर्वी माहिती घेतलीच आहे की तुम्हाला जे आहे पवित्र पोर्टलवर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा नाही हे बघण्यासाठी तुम्हाला जे आहे लॉग इन करून ते पाहता येणार आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून जे इम्पॉर्टंट्स इन्स्ट्रक्शन शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेले आहेत, तसेच निवड झालेले जे उमेदवार आहेत तर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत, त्यांना कधी बोलावण्यात येणार आहे, या संदर्भातली देखील व्हिडिओ आपण आज इथे माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी हा जो व्हिडिओ असणार आहे तो जे शिफारसी तुमचे झालेल्या आहेत त्या संदर्भातला असणार आहे आणि विथ इंटरव्ह्यूची जी यादी आहे ती देखील लवकरच लागणार आहे. या संदर्भातली सर्व माहिती आज आपण इथे थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत. तर स्क्रीनवर आपल्याला दिसत असल्याप्रमाणे 25/2/2024 रोजीची उमेदवारांसाठी ही सूचना आहे. TIT 2022 जी परीक्षा झाली होती त्यामध्ये जाहिरातीच्या रिक्त पदांसाठी उमेदवारांची जी आता शिफारस झालेली आहे त्या संदर्भातली ही माहिती त्यांनी इथे दिलेली आहे. यामध्ये 5/2/2024 ते 14/2/2024 या कालावधी दरम्यान उमेदवारांकडून पसंतीक्रम घेण्यात आले होते आणि त्याला अनुसरून स्थानिक स्वराज्य संस्था व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेले जे संस्था आहेत तर त्यांची निवड यादी रिक्त जागांसाठी जी निवड यादी होती तर ते गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येत आहे. 2 नंबरचा पॉईंट आपल्याला सांगत आहे. त्यानंतर आता उमेदवारांना प्रश्न पडला असेल की सर विथ इंटरव्ह्यूसाठी आम्ही प्रेफरन्स दिले होते, आमचा विदाऊटमध्ये झालेला नाही. तर अशा उमेदवारांसाठी जे मुलाखतीसह या प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याची कारवाई सध्या सुरू असून लवकरच ते देखील प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की जे आचारसंहिता लागणार आहे पुढच्या महिन्यामध्ये मार्चमध्ये, तर त्यापूर्वीच आपल्याला जे आहे ही जे असणार आहे विथ इंटरव्ह्यूची यादी ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे इंटरव्ह्यूसाठी थांबलेल्या उमेदवारांनी काळजी करू नका, तुमची देखील यादी लवकरच इथे लागणार आहे. 4 नंबरचा जे पॉईंट आहे ते सांगत आहे की तुमची जी निवड झालेली आहे किंवा जे सध्याचे घडीला आपले गुणवत्तेनुसार लिस्ट आलेली आहे तर त्यामध्ये उमेदवारांनी त्यांचे पसंतीक्रम जे लॉक केले होते ते उमेदवारांचं आरक्षण, त्यासोबतच समांतर आरक्षण, विषयाचा गट, त्यानंतर विषय, तसेच विविध न्यायनिवाडे, शासन आदेश इत्यादी सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस झालेली आहे. म्हणजेच मित्रांनो, या सर्व बाबींचा विचार करून तुम्हाला जे योग्य आणि तुमचा जवळचा उच्चतम प्रेफरन्स असेल ते देण्याचा प्रयत्न इथे शिक्षण आयुक्त कार्यालयाने केलेला आहे. यानंतर उमेदवारांनी जे पसंतीक्रम लॉक केले आहेत त्यांना लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म मेनू अंतर्गत ॲप्लिकेंट्स रिकमेंडेड टॅब असा स्टेटस तिथे दाखवत आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर फर्स्ट राऊंडमध्ये सिलेक्शन इथे क्लिक करायचं आहे. त्याच्या खाली तुम्हाला जे फेज 1 हे दिसणार आहे आणि इंटरव्ह्यू टाईपमध्ये विदाऊट करायचं आहे. हे केल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुमची निवड झाली आहे का हे तुम्हाला जे व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट या टॅबमध्ये दिसणार आहे. याचा व्हिडिओ मित्रांनो मी तुम्हाला सकाळीच दिलेला आहे. ते पाहण्यासाठी तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आणि तुमचं रिकमेंडेशन झालं आहे का नाही हे तुम्ही त्यामध्ये पाहू शकता. आता जर तुमचा इथे पसंतीक्रम मिळालेला असेल म्हणजे तुमची निवड झाली असेल तर तुम्हाला हिरव्या रंगामध्ये तो पसंतीक्रम इथे दिसणार आहे आणि जर झाला नसेल तर रेड मध्ये तिथे दाखवत आहे की यू आर नॉट रिकमेंडेड ॲज पर मेरिट, म्हणजे तुमच्या गुणानुसार तुमची मेरिट इथे बसली नाही म्हणून तुमचं सिलेक्शन झालेलं नाही. आता 6 नंबरचा मुद्दा सांगत आहे की जे उमेदवारांची निवड झालेली आहे यांना स्वतंत्रपणे पुढील कारवाई संदर्भात सूचना देण्यात येत आहे. म्हणजेच तुमच्या आता जो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर त्या संदर्भातली माहिती इथे त्यांनी सांगितलेली आहे की सीओना किंवा जिल्हा परिषदेचे सीओ असतील, त्यानंतर नपा मनपाचे आयुक्त असतील, कमिशनर असतील, जे काही संबंधित प्राधिकारी असतील, व्यवस्थापन असतील, त्यांना स्वतंत्रपणे शिक्षण आयुक्त साहेबांनी सूचना देखील कागदपत्र पडताळणी करण्यासाठी दिलेले आहे. 7 नंबरचा मुद्दा जे सांगत आहे की शिफारस झालेले जे उमेदवार आहेत त्यांची कागदपत्रांची जी पडताळणी आता होणार आहे संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती ते करणार आहेत. उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे. तसेच उमेदवारांना पात्रते संबंधित कागदपत्रांची निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला अपात्र आढळल्यास त्याची निवड जे कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल व उमेदवारांवर जे योग्य ती कारवाई देखील कायदेशीर केली जाईल. म्हणजेच मित्रांनो, खोटे बनावट प्रमाणपत्र किंवा सेल्फ सर्टिफाईड फॉर्ममध्ये तुम्ही चुकीची माहिती टाकून जर सिलेक्ट झाले असाल तर DVमध्ये नक्कीच तुम्हाला जे तिथे बाध्य करण्यात येणार आहे आणि तुमच्यावर कारवाई देखील करण्यात येणार आहे. 8 नंबरचा पॉईंट तुम्हाला इथे सांगत आहे की निवडीसाठी शिफारस झालेले जे उमेदवार आहेत त्यांना पुढील प्रक्रियेसाठी आपली जिल्हा परिषद असेल, नपा असेल, मनपा असेल व विदाऊटची संस्था असेल इथे संपर्क त्यांना साधायचा आहे की आमचा DV कधी होणार आहे वगैरे ते टाइम टेबल तुम्हाला संबंधित तुमचा
आस्थापनेकडून मिळणार आहेत. 9 नंबरचा पॉईंट तुम्हाला इथे सांगत आहे, की उमेदवाराला जर असं काहीतरी अडचणी असेल किंवा त्यांना तक्रार करायची असेल, मेरिट यादी संदर्भात त्यांचा निवड वगैरे झाली नाही किंवा जे काही त्यांची शंका असेल, तर ते तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यावर तुम्हाला जे edupavitra2022@gmail.com या ईमेलवर जे सर्व पुराव्यांसह अर्ज करता येणार आहे. तो तुमचा अर्ज तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे जाणार आहे. त्यानंतर योग्य ते त्याबाबतचा निर्णय घेणार आहेत. 10 नंबरचा पॉईंट तुम्हाला इथे सांगत आहे, की उमेदवारांना इतर देखील काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही एजुपवित्राचा जे ईमेल आयडी आहे त्याच्यावर जाऊ शकता आणि तुमची जी समस्या आहे ते तुम्ही तिथे मांडू शकता. ही पूर्ण प्रक्रिया पाळली जात असताना अनेक असंतुष्ट घटक काहीतरी वावड्या उडवून प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ते सर्व प्रयत्न सनदीशीर मार्गाने व ठामपणे प्रशासनाने हाणून पाडले आहेत. आणि मित्रांनो, जे निवड यादी आहे ते शिक्षण आयुक्त साहेबांनी इथे प्रसिद्ध देखील केलेले अत्यंत कमी वेळेमध्ये त्यांनी ही याद्या लावून मित्रांनो एक प्रकारे जे उमेदवारांना न्याय दिलेला आपल्याला इथे दिसत आहे. निवडीसाठी शिफारस झालेले सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे व पुढील शैक्षणिक कार्य शुभेच्छा देखील त्यांनी आयुक्त साहेबांनी इथे दिलेले आहे. शिक्षक होणे ही आयुष्यातील सर्वोत्तम घटना आहे, याची जाण ठेवावी व सेवानिवृत्तीपर्यंत जतन करून ठेवावी अशी शुभेच्छा व तसेच तुम्हाला एक शिक्षण आयुक्त साहेबांनी इथे सल्ला देखील दिलेला आहे. तर मित्रांनो, हे 12 पॉईंट्सची जी प्रेस नोट आहे ते पवित्र पोर्टलवर मान्य आयुक्त साहेबांनी ते 25/2/2024 रोजी प्रसिद्ध केलेली आहे. तर ही महत्त्वाची अपडेट्स होती, सविस्तर माहिती होती, याची थोडक्यामध्ये आपण इथे डिटेल्स घेतलेली आहे. या व्यतिरिक्त आपले काही कमेंट असतील तर नक्कीच आपण कमेंट बॉक्सच्या माध्यमातून मांडू शकता. आणि आता DVला तुम्हाला कधी बोलावण्यात येणार आहे आणि त्यामध्ये तुमची कोणती पडताळणी कागदपत्रांची करण्यात येणार आहे याचा देखील पुढे आपण आज व्हिडिओ बघणार आहोत.